पाटील यांचा सुद्धा आपण उल्लेख केला. आणखीन आपण बघतायत दीक्षित पाटील हे सुद्धा आहेत. कैवल्य म्हात्रे यांना तुम्ही बघतायत. गौरव भोईर आहेत. संदेश पाटील काही दिवसात लग्नाच्या भेड्यामध्ये अडकणार आहेत. चेतन पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. वळी आता मेगा मॅचच्या या फायनल मॅच कडे दोन बॅटर उतरलेत. साई स्पोर्ट्सचे संघ मालक या ठिकाणी गोटू पाटील दाखल झालेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. वेलकम गोटूजी. नेहमीच तुमचा सुद्धा सपोर्ट प्रत्येक खेळाडूंना राहिलाय. मेगा फायनलचा मॅच दोन दिग्गज टीम दरम्यान. स्ट्राईक इन कडे जितेश पाटील उर्फ बंधू आणि नॉन स्ट्राईक इन कडे मितेश भोईर. मेगा फायनलचा मॅच होतोय. आपण प्रेक्षकांना विनंती करूया टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन टीमचं स्वागत करा. टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन टीमचं स्वागत केलं जात आहे. पंच इशारा करतायत. स्ट्राईक इन कडे बॅटर जितेश पाटील थांबतोय. येणार कट्टा यांच्याद्वारे प्रत्येक हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. 3, 2 and 1 गेम इज ऑन. ऋषभ काटे तयार गोलंदाजी करण्याकरता. त्याचा हा पहिलाच बॉल. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडूला ढकलून दिलाय. स्कोअर इज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी त्याने आपलं खातं उघडलंय. चेक. आणखी ते आगरी रत्न आमच्यापर्यंत पोहोचलेत. रोहन कुंजीवारी पाटील यांचं आगमन झालंय. शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम रोहनजी पाटील. एक आगरी रत्न आपल्या व्हीआयपी डायसवर आपण पाहतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, अर्थातच त्यांच्या सौजन्याने सुद्धा या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. रोहन कुंजविहारी पाटील साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलंय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. दोन्ही बॅटरने आपापले खाते उघडलेत. अकाउंट ओपन केलंय आणि आता त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता या धावा चोरल्यात. नक्कीच इकडे सुवर्ण संधी आहे दोन्ही टीमसाठी. हॅट्रिक साधा षटकार असो चौकार असो विकेट हॅट्रिक येणार कट्टा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. गोलंदाज तयार ऋषभ. फलंदाज सुद्धा तयार आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा जितेश पाटील पूर्ण करतोय. 2 धाव मिळतात त्याला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर झाली आहे ती 4. 2 वेळा 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय जितेश पाटील या खेळाडूने. एकदा नारंगी येथील मैदानावर आणि एकदा राजावली येथील त्या क्रिकेट मैदानावर. चेक. प्रेक्षणीय झेलसाठी रोख रक्कम 500 रुपये फॉलो बँक कडून. जो प्रेक्षक या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 500 रुपये पारितोषिक. आता सुद्धा ढकलून दिलं जातं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. एका धावेनिशी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे या दोन बॅटरचा. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. 4 बॉलची समाप्ती झाली. ऋषभ काटेमुळेच फायनल पर्यंतचा पल्ला गाठता आलाय साई स्पोर्ट्स कारभाव टीमला. जर ऋषभ याने ते 2 षटकार ठोकले नसते तर इथे आपण टीम वेगळी बघितली असती. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. पाहता पाहता 2 धावा सहजतेने मितेश विकेटवर पूर्ण करतोय. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. मेगा फायनलचा मॅच पाहताय तुम्ही. साई स्पोर्ट्स कारभाव विरुद्ध दत्ता स्पोर्ट्स जुचंद्र असा. एका बाजूला घरची टीम आहे. कधीच भरपूर वर्षानंतर या टीमला तुम्ही फायनल मध्ये पाहतायत. आणि हे सर्व का शक्य झालंय तर मेहनत या ठिकाणी कामी आलंय दत्ता स्पोर्ट्स जुचंद्र टीमची. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या बिनबाद 7.
हो, चांगला बॉल बॅटरला बीट करणारा चेंडू टाकलाय. गोलंदाजाने पूर्णतः लक्ष केंद्रित केलं त्या उभ्या असलेल्या 3 यष्ट्यांवर, म्हणजेच अचूक आणि भेदक मारा त्यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा हा मॅच या ठिकाणी होतोय. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल ही चर्चा सुद्धा होईल. सरळ बॅटने चेंडूला खोदून काढलाय. चेंडू स्ले मिडॉन मधून डीप मिडॉन मध्ये वळतोय. 2 धावा पूर्ण करतात बॅटर. 2 धावांची पडली भर. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि आता धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती झाली आहे. दोन्ही बॅटर हे आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये गाजलेत. एक वेळ असा होता की दबदबा दहशत होती बंधू या खेळाडूची आणि तीच दहशत त्याला इथे मैदानात दाखवावी लागेल. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने येतोय. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 10 रन्स. मोठे फटके खेळण्याकरता प्रवृत्त केलं जात आहे आणि जास्तीत जास्त टिचून मारा खोळवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात बॅटर करता. धावसंख्या धावफळकर आहे ती 10 धावा. मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा दबदबा निर्माण करतायत हे खेळाडू. सिचिटचा फटका खेळायचा होता बॅटरला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव मिळेल. बघा ना, एकही मोठा फटका आला नाही. चौकार आणि षटकार दिसत नाही या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. चेक. या ठिकाणी षटकासाठी 500 रुपये राजजी पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद राज पाटील. पुढचा बॉल. मोठा फटका स्लॉक केला जाते चेंडूला. चेंडू हवेत आहे. विरुद्ध दिशेने हा फटका खेळला बॅटरने आणि इथे त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. बिग ब्लो. मोठी विकेट. लागलाय पहिला धक्का. धाव फळकावर धावा आहेत त्या 11 धावा. 11. समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 11 धावा. पुन्हा एकदा धावा बनवण्याकरता संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा संघर्ष करावा लागतोय आणि म्हणूनच म्हटलं जाते की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शोही नाही. म्हणूनच जीवन हे मन भरून जगा, मन मारून जगा नका. कारण इथला प्रवास आपला कधी संपेल हे काही सांगता येत नाही. म्हणूनच लाईफ हा चित्रपट पुन्हा येणार नाही. म्हणूनच इथे मन भरून चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करताना. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितेश तयार. 1.5 बॉलची समाप्ती झाली आहे. रंगरंगोटी करण्याकरता काही नवीन बॅटर समित याचा प्रयास असेल. या स्पर्धेमध्ये त्यांनी ह्या आधी सुद्धा चांगले षटकार ठोकलेत. इनसाइड आउट करून गॅप मध्ये चेंडूला टोळावलाय. 1 धाव मिळाली. एका धावनीची स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रे टीमची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 12 धावा. उर्वरित 12 चेंडूंमध्ये काय घडामोडी घडतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मायक्रोफोनवर महाराष्ट्राचे नामवंत युवा समालोचक निशांतजी पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. धन्यवाद संदीपजी गावण सर. 2 षटकांचे देखील संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे साई स्पोर्ट खारवाव या टीमची, परंतु इथून पलटवार करावा लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि अजिंक्य स्पोर्टचं मैदान हे खूप चांगलं नातं राहिलं आहे. कारण या मैदानावरती जेव्हा मोठी स्पर्धा होते ना तेव्हा दत्ताली हे नाव नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आज पतुपायकस अंकुशमूर्ती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ दिसत नाही आहे, परंतु दत्ताली स्पोर्ट हे नाव जरूर आपल्याला फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळतं. आणि हे दत्ताली हे नाव मात्र या परिसरामध्ये भरपूर मोठं नाव आहे आणि या नावानं या परिसराचं क्रिकेट अगदी जर पाहिलं ना तर भरपूर मोठं केलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील आला. बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. समितच्या विरोधात इथे मोठा फटका. काऊ कॉर्नर रिजन मध्ये सूरज पाटील करणार नाहीये चूक. टिपलाय झेल, संपलाय खेळ. समित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजी. या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचं काम येणार कट्ट्याच्या माध्यमातून केलं जात आहे. विकेट हॅट्रिक, षटकाची हॅट्रिक, चौघांच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपये. तसंच आपण बघतोय येणार कट्ट्याची सर्वा राज चंद्रकांतजी पाटील यांच्या मार्फत प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी येणार कट्ट्याच्या तर्फे तसेच राज पाटील यांच्या मार्फत केलं जात आहे. फलंदाज पाठवून द्या विनंती असेल लवकर जरा. खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय. यशस्वी क्रीडा स्पर्धा अग्री चषक तुम्ही पाहताय आणि ही स्पर्धा यशस्वी झाली आहे असंच म्हणावं लागेल. फॉलो गँगचं हे आयोजन आणि या आयोजनामध्ये सर्वांनी खूप चांगला हातभार लावला कारण आगरी समाजाने ही आयोजित केलेली स्पर्धा आहे. त्यामुळे आगरी रत्नांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला हातभार लावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या मंचकावरती देखील आपले प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. अगदी पहिलं तर आगरी समाजाचे मानबिंदू असे आपले अतिथी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारं आभार. चेक. तर नवीन बॅटर आले मैदान आपण बघतोय सूरज भोईर याच्या 3 6 मारा आणि 5,000 रुपये मिळवा. कैवल्य म्हात्रे यांच्या मार्फत हे पारितोषिक लावलं जात आहे. 3 6 5,000 रुपये. 1 6 साठी 1000 रुपये असतील नक्कीच. इथे खोलवर टप्प्याला चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणि मितेश इथे महत्वाची विकेट. मितेश भोईर इथे बाद होतोय. ही एक धाव अंगलट आली आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या फलंदाज बाद. वेलकम वेलकम. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता. मितेश भोईर एक चांगला धाटणीचा फलंदाज होता. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तो इथे धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. आणि अगदी या स्पर्धेमध्ये 20 चेंडूमध्ये 52 धावा मितेश भोईरच्या बॅटमधून आल्या होत्या आणि धावबाच्या स्वरूपात इथे तो बाद झालाय. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. कॉलिंग खराब होती. सूरज आणि मितेश मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इथे महत्वाची विकेट गमावली दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. खारबाव संघ खूप चांगली कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी चांगली राहिली. मागील मॅच मध्ये देखील सेमीफायनलच्या मॅच मध्ये काही कमालीची गोलंदाजी राहिली साई स्पोर्ट खारबाव या टीमची. याही मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज भावेश भोईर मैदानावरती दाखल होतोय. अक्षय पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे चांगला फटका मिड विकेटला खेळलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे सूरज. काय जबरदस्त कमालीचा झेल टिपलाय. अफलातून झेल लाजवाब. आणि ते फलंदाज भावेश देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. चांगली करावीच लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. ओव्हर द विकेट अक्षय पाटील. लोअर फुलचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अगदी पुढे आले वेगाने. इथे फक्त एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 13 या आकड्यावरती. धावा होत नाही यात कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात. वैविध्यपूर्ण विविधता या ठिकाणी सुरूसाठी सुवर्ण संधी. एक षटकार ठोका आणि कैवल्य मात्रांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक. एक षटकासाठी 1000 रुपये. 3 षटकार 5000 रुपये. इथे षटकार मारावाच लागेल. संघासाठी षटकार मारावाच लागेल फलंदाजाला. अक्षय पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
सूरजसाठी खोलवटापणे चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला शतरक्षक त्या ठिकाणी पराग वतारी, चांगलं शतरक्षण एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न अयशस्वी झालेत, आणखीन एक विकेट निघाल्या मगारी, फलंदाज बाद. धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत या मॅच मध्ये 2 फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद झाले. सुरुवातीला पाहिलं तर सूरज बाद झाला आणि इथे जर पाहिलं तर महेश देखील बाद होतोय. चेक. तर एक आगळं वेळ पारितोषिक सूरजसाठी. अजून एक रनआउट घ्या आणि 1000 रुपये मिळवा. रोहन पाटील यांच्या मार्फत अजून एक रनआउट घ्यायचा आणि 1000 रुपये मिळवायचा आहे. आगळं वेगळं बक्षीस, आगळी वेगळी स्पर्धा. मितेश धावबाईच्या स्वरूपात बाद झाला. सूरज मैदानावरती खेळतोय. नवीन फलंदाज कुणाल पाटील मैदानावरती दाखल होतोय. डावखुळ्या शैलीचा हा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पुणे तर कळवतोय की सूरज भोईरसाठी हे बक्षीस आहे. जो बॅटर आहे सूरज भोईर त्यांनी अजून एक रनआउट टाकला तर 1000 रुपये पारितोषिक रोहन पाटील यांच्याकडून. अक्षय पाटील आगळं वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. खोलात टाकला, बिग हिट केलाय सूरजच्या बॅट मधून घनाघाती स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, सिक्सर. रोख रक्कम 1000 रुपये कैवल्य म्हात्रे यांच्या मार्फत सूरजसाठी जमा झालेले आहेत. एनाकट्टा यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये द्या. 1500 रुपये या ठिकाणी षटकासाठी. आणि एक सुरेख संधी होती जितेन म्हात्रे यांनी झेल सोडला, 500 रुपये गमावलेत. 21 धावा धावफलकावरती 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने 21 धावा धावफलकावरती जोडल्यात. हा षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळेल. कुणाल पाटीलकडे क्षमता आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. गोलंदाजी देखील चांगली करतो. फलंदाजीमध्ये देखील तो दमखम दाखवत असतो. परंतु आज कुणाल पाटीलला पुन्हा एकदा या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पाटील, बाहुबली खारबाव, काय कमालीचा झेल टिपलाय सूरजनं. भावेश भोईरचा तो झेल होता, अगदी एका हातामध्ये झेल घेतला. आणि भावेश भोईर मैदानावरती जर पाहिलं असताना तर मोठे फटके खेळण्यासाठी तो नेहमी जाणला जातो. चांगला प्रयत्न त्याने देखील केला होता. परंतु इथे कुणालला चांगले फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. चांगला सामना रंगला. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचं कौतुक करावं लागेल. समित पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो आणि या स्पर्धेमध्ये घवघवीत यश आल्या या टीमला. कारण अनेकदा या संघाने भरपूर मोठा संघर्ष केला आहे. परंतु या संघाच्या पेशन्सला दाद द्यावी लागेल, संयमाला दाद द्यावी लागेल. कारण अनेक वर्षे जर झाले तर हा संघ अगदी संघर्ष करत होता. परंतु आज खऱ्या अर्थानं आगरी चषकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पाटील, राईट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला पाहतोय कुणाल पाटील या खेळाडूला. गोलंदाज तयार. आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके या मॅच मध्ये चांगलं टोटल पाहायला मिळेल. सूरजचा हा चेंडू अगदी आडवा बॅटने खेळत मिड विकेटला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी पराग वतारी, चांगलं शतरक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही या कुणालला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. फायनलचा सामना सुरू आहे आगरी चषक 2024 मधील. चांगली स्पर्धा फॉलो गँगच्या माध्यमातून. या ग्रुपचा नामोल्लेख जरूर करावा लागेल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. फुटवर्कचा अगदी अभाव होता या फटक्यामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालने केलाय. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचलेच नव्हते आणि पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली या चेंडूवरती. आडव्या बॅटनं टायमिंग करू शकलेला नाही आहेत. अलॉंग द कापेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन, वेगाने आले शतरक्षक अक्षय पाटील आणि ते वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी आणखी आमचे मान्यवर VIP डायसवर स्थानापन्न होत आहेत. हेमराजी पांडुरंग भोईर, उद्योजक बाफाणे, तसेच आपण बघतो विद्यमान सदस्य
ग्रामपंचायत चंद्रपाडा नक्कीच आमच्या पहिल्या दिवशी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली आणि आज आवर्जून या स्पर्धेला उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे देखील टायमिंग साधत नाही आहे. या फटक्यावरती एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही. या सूरज स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. आज आगरी समाजातील अनमोल रत्न आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आज खूप चांगलं वातावरण पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आगरी समाजातील खेळाडूंना एकत्र आणणं, आगरी समाजातील दिग्गज व्यक्तिमत्वांना एकत्र आणणं हे भरपूर मोठं कार्य फॉलो ग्रुपने केलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि फॉलो ग्रुपचं इथे कौतुक करावं लागेल. कमालीचं आयोजन, एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, धाव घेण्याचा इथे प्रयत्न केलाय कुणालनं, परंतु धावाच्या स्वरूपात इथे परतावा लागेल सूरजला. अजून एक धक्का या मॅच मध्ये आणि तिसरा फलंदाज धावाच्या सुरुवात बाद झालाय. सूरज स्वतः झालेला आहे. तर दुसऱ्या फलंदाजाला सूरजने बाद केलं असतं ना तर नक्कीच त्याला पारितोषिक मिळालं असतं. अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते. तर नवीन आलेला बॅटर निलेश सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार ठोका आणि रोख रक्कम 500 रुपये मिळवा यांना काटा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले होते. आणि जो षटकाराच्या बाहेर जेल घेतली तर नक्कीच 500 रुपये सर्वांना प्रेक्षकांना सुद्धा मिळतील. कोलवट टप्प्याचा चेंडू होता, बेगीर करण्याचा प्रयत्न, इथे देखील मोठा फटका खेळू शकलेला नाही आहेत. इथे फक्त एकच धाव येते लेग बायच्या स्वरूपात. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती आणि 28 धावांचं टार्गेट सेट केलं. साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये. ऋषभ काटेनं खूप चांगल्या पद्धतीनं या मॅचला स्टार्टअप दिलं. अगदी पाहिलं तर या मॅचची स्टार्टर मुवमेंट त्यांनी क्रिएट केली. खूप चांगलं शतक टाकलं. त्या शतकामध्ये अगदी जर पाहिलं तर 7 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु तदनंतर नितेश पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 5 धावा, अक्षय पाटीलनं 9 धावा खर्च केल्या, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये सूरजनं फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी. चेक लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल दत्ताळी संघ नेहमीच आतापर्यंत सहकार्य केलंय. हा लाचचा मुवमेंट आहे, सुद्धा सहकार्य करा. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केली आहे. आदरणीय सन्माननीय आगरी रत्न आणि या परिसरातील अनमोल व्यक्तिमत्व जिग्नेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांचा देखील आपण करूया आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर उत्कृष्ट शतरक्षक म्हणून ट्रॉफी आपल्याला भैरव कलेक्शन तेजस पाटील यांच्याकडून प्राप्त झाले. तदनंतर सर्वाधिक चौकार आणि षटकार यासाठी बॅट आपण पाहतोय द केक नेशन पियुष पाटील आणि कामेश पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. तदनंतर मालिकावीरसाठी बॅट आपण पाहतोय श्री कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्सचे ऑनर आहेत त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. तदनंतर सामनावीर ट्रॉफी तुम्ही पाहताय श्री अशोक सकाराम किनी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी अभिषेक म्हात्रे दादांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेले, त्यांचा देखील आभार. तदनंतर कुमार सनी भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाणी उपलब्ध करून दिले गेले, त्यांचा देखील खूप खूप आभार. तदनंतर श्री भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून थंड पेय या स्पर्धेसाठी लाभलाय, त्यांचा देखील आभार. तदनंतर कुमार राज जयप्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून नाश्ता प्राप्त झालाय. तदनंतर श्री चेतन महेंद्र पाटील माऊली आर्ट यांच्याकडून बिस्लेरी वॉटर या सर्वांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आगरी समाजातील ही क्रीडा स्पर्धा आहे आणि आगरी चषकासाठी खूप चांगले योगदान आपण पाहतोय. तदनंतर आर्थिक सहकार्य आगरी रत्न आदरणीय सन्माननीय विजयशेठ पाटील यांच्या माध्यमातून जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. तदनंतर माजी सभापती श्री कन्या बेटा भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य. तदनंतर श्री चंद्रकांत भालचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य. तदनंतर श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य. तदनंतर सिद्धार्थ जनार्दन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य. श्री किरण जयराम म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील खूप चांगले योगदान. तदनंतर नितीन गजानन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य.
तदनंतर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, तदनंतर दीपेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं आर्थिक सहकार्य, तदनंतर उज्ज्वल भरत पाटील, रुपेश विजय भोईर, तदनंतर रोहन कुंजविहार पाटील, तसेच दीपक पांडुरंग पाटील अर्थातच बंटी दादा, तदनंतर चेतन केदारनाथ पाटील, मनोज विष्णू म्हात्रे, शुभम हेमराज म्हात्रे, तसेच कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे तांडेल, तदनंतर कुंभार अभिजित नाईक, तदनंतर धनेश नामदेव भगत, रणजित नामदेव भगत आणि नितीन राजाराम पाटील, निखिल दीपक पाटील, निलेशजी चव्हाण आणि अंकुश भाऊ, तसेच हर्षद रमेश पाटील या सर्वांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. सामन्याला होती सुरुवात आणि पहिल्या 2 षटकासाठी आपल्याला जॉईंट होतील. तर यावेळेस पहिला तर खोलात टाकलाय आणि चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला फलंदाजच्या बॅटमधून. कव्हर क्षेत्रामध्ये खूप चांगला फटका सजवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते फलंदाज प्रणय पाटीलला. अगदी या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 28 धावा बनवायच्या टीम साई स्पोर्ट खारबावला. कुणाल पाटीलला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, आपल्या गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवावी लागेल, अचूकपणा दाखवावा लागेल. हा खेळाडू जाणला जातो चांगली गोलंदाजी करण्यासाठी, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानावरती त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. खोलात टाकलाय मिड विकेटला मोठा फटका, क्षेत्ररक्षक बितेश भोईर सुखी करतोय. इथे झेल सुटलाय अक्षय पाटील या खेळाडूचा झेल सुटलाय. अगदी जर पाहिलं तर संधी निर्माण करून दिली होती कुणालनं, अगदी त्याचा आपण उल्लेख देखील केला होता, परंतु मितेश भोईरनं चुकी केली या मॅचच्या क्रुशियल मुवमेंट मध्ये. झेल सोडलाय आणि ते एक धाव मिळाली. चेक या ठिकाणी पराग पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी. झेल पकडा आणि 500 रुपये मिळवा येणार कट्टा यांच्या माध्यमातून. फक्त पराग पाटील जेवढे झेल पकडाल तेवढे 500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतील. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी जर चेंडू खालीच राहिला, ज्या उंचीसाठी प्रणय खेळले होते ती उंची प्राप्त झालेली नाही आहेत. चांगला चेंडू आहे कुणाल पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि फक्त 2 धावा त्या फलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट कुणाल पाटील. इथे देखील अजून एक येते चेंडू डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुणाल पाटील या मॅच मध्ये रंगत निर्माण करून देईल का? या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रला घवघवीत यश मिळवून देईल का? अगदी या षटकामध्ये आपल्याला पाहावं लागेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉटही टाकावे लागेल आणि तेच कार्य मैदानावरती करत असताना कुणाल पाटील अफलातून गोलंदाजी करत असताना इम्प्रेस करतोय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. कुणालचा हा चेंडू खोलात टाकलाय. इथे देखील पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं डायरेक्ट हिट. काय घडलंय या चेंडूवरती? पंच अगदी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवतील. प्रणय पाटील मागे राहिले होते का? परंतु कुणालचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत कुणाल. अगदी गतीमध्ये परिवर्तन, लॅक ऑफ स्पेस, पडल्यानंतर चेंडूला वलन प्राप्त होतं. अगदी वेगवेगळ्या शैलीनं तो गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. एक चांगला धाटणीचा गोलंदाज आहे कुणाल पाटील आणि या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी करत असताना काय घडलंय आमचे पंच पाहणी करतील. प्रणय मागे राहिलाय की काही हे देखील पाहावं लागेल, कारण महत्वाचा सामना, फायनलचा सामना तुम्ही पाहताय साई स्पोर्ट खारबाव आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या 2 संघामध्ये. खूप चांगली स्पर्धा. आगरी चषक 2024 तुम्ही पाहताय. फॉलो गँग पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धा. लास्ट जवाब आयोजन पाहायला मिळालं. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आगरी समाजातील अनमोल रत्न या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्या सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत आणि आभार देखील, कारण आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आपलं खूप खूप आभार. कारण आगरी समाजाची स्पर्धा आणि आगरी समाजातील आपल्या या खेळाडूंना प्रोत्साहित करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती कार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पहिला तर आगरी समाज रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर कोकणामध्ये आगरी समाजाची वस्ती पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यामध्ये 85% गावे आगरी समाजाची आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 80% गावे आगरी समाजाची आहेत आणि या पालघर जिल्ह्यामध्ये देखील बहुतांशी आगरी समाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आगरी समाजाचा असलेला एक गाव जुचंद्र गाव आणि या गावामध्ये रंगलेली क्रीडा स्पर्धा अर्थातच आगरी चषक. मॅचची क्रुशियल मुवमेंट आहे. अगदी आमचे पंच पाहणी करतायत फलंदाज बाद आहे की नाही. भरपूर मोठा डिसिजन आहे. काय घडलंय? कारण समित पाटीलनं अगदी डायरेक्ट हिट केलं होतं. चांगल्या पद्धतीनं त्याने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतायत.
कारण अगदी जर पाहिलं तर या मॅचची क्रुशियल मोमेंट आहे. फटका खेळला होता, स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला होता प्रणय पाटीलचा आणि तदनंतर धाव घेत असताना कुठेतरी प्रणय मागे राहिलाय की काय असं अगदी दृश्य पाहायला मिळतंय. परंतु आमचे पंच व्यवस्थितपणे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि ते अगदी काय घडलंय ते पाहावं लागेल. Batter is out. खेळ संपला. कुणाल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय अक्षय पाटीलला. इथे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय. यस इट इज अ वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. या 3 या आकड्यावर 3 धावा या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. प्रणय पाटील धावाच्या स्वरूपात बाद झालाय आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 4 खेळाडू धावाच्या स्वरूपात बाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्यात चेंडू आहे. इथे देखील येतोय चेंडू. डॉट. काय गोलंदाजी केली आहे कुणाल पाटीलला. इम्प्रेस केलं या षटकामध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला या खेळाडूचा. या खेळाडूकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतो आणि अगदी आज या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजी राहिली या कुणाल पाटीलची. पहिल्या षटकाचे देखील संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 3 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण सजवा. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कॉपरेट करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे सूचना येत आहेत समित पाटील अँड कंपनी. सो प्लीज लवकर क्षेत्ररक्षण सजवा. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय संदीप गावण सर. कारण अगदी वाटलं होतं की 28 धावा करायच्यात. साई स्पोर्ट खारबाव खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल, परंतु कुणाल पाटीलनं या मॅच मध्ये रंगत आणली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. संध्याकाळचं सत्र आहे आणि आता 18 बॉल मध्ये 25 धावा होणं हे सुद्धा थोडंसं कठीण असेल या वेळेला साई स्पोर्ट्स खारबाव टीमला. आणि त्याकरता एका चांगला गोलंदाजाची गरज आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमला. काय तो चांगला गोलंदाज जितेश पाटील बंधू असेल, त्याच्या हातामध्ये सध्या चेंडू दिसतोय. म्हणजेच अजूनही आशा पल्लवित आहेत फिल्डिंग करणाऱ्या दत्ताली टीमच्या, असंच म्हणावं लागेल निशांची. बंधू देखील भरपूर दिवसातून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण भरपूर दिवसानंतर तो गोलंदाजी करतोय. तर जास्तीचा वेळ खर्च करू नका दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. प्लीज आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. कारण अंधुक प्रकाश इथे होत चाललेला आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे टीम साई स्पोर्ट खारबावला हा सामना जिंकण्यासाठी. भरपूर महत्वाचा सामना तुम्ही पाहता. आगरी चषकातील हा फायनलचा सामना, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने व्यूहरचना पाहायला मिळते. प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. पराग पाटील यासाठी सुवर्ण संधी. झेल पकडा आणि 1000 रुपये यांना कट्टा यांच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस चेंडूला फ्लिक केलं. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 5 या आकड्यावरती.
धावसंख्या धावपळकावर पोहोचली जाते ते 5 धाबा. खरं तर युनिटी असायला पाहिजे प्रत्येक खेळाडूची, आणि म्हणतात ना की एकत्र आल्यानंतर सुरुवात होते, एकत्र काम केल्यानंतर यश मिळत असतं. तसंच एकत्रित काम करावं लागेल या इतर खेळाडूंना. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. 17 बॉलमध्ये 23 धाबांची आवश्यकता असताना गोलंदाज समोरच्या इनकडून सज्ज झालाय जितेश पाटील. पाहूया त्याचे धारदार चेंडू पडतील काय. स्विच करण्याचा प्रयास केलाय, इथे बीट केलंय या चेंडूवर बॅटरला. याचाच अर्थ इथे कमबॅक होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जितेश पाटील बंधू आज गोलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवतोय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पराग वतारीने केला. इथे डॉट चेंडू आलाय. प्रत्येक डॉट चेंडू महत्वाचा आहे या मॅच मध्ये. येणारे 16 चेंडू आणि 23 धावांची ती आवश्यकता. जबरदस्त सामना तुम्ही पाहताय दोन बलाढ्य संघामध्ये. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि साई स्पोर्ट खारबाव या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. गोलंदाज तयार जितेश पाटील. यावेळेस स्विचिटचा फटका. वा व्हॉट अ कॅच. फुलातून कॅच समित पाटील. युअर ब्युटी ऑसम. कम्मालीचा जेल टिपलाय समित पाटील. इथे परतावा लागेल पराग वतारीला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय साई स्पोर्ट खारबावला. फलंदाज बाद. व्हॉट कॅच. ब्रिलियंट पिच. एनआर कट्टा यांच्याकडून या जेल करता 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचबरोबर 1,500 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. एका कॅच करता हे 1,500 रुपये मिळत आहेत. पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतो हा झेल, कारण मेहनत केल्यानंतर हे सर्व काही मिळत असतात. सिद्धार्थ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये, एनआर कट्टा यांच्याकडून 1,000 रुपये, एकूण 1,500 रुपयाचा मानकरी ठरलाय खेळाडू समित पाटील. हेच एफर्ट प्रत्येक खेळाडूने द्यायला पाहिजे. आपण सुरुवातीपासून तो उल्लेख करतोय. धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली या वेळेला तर ती आहे 5 आणि गडी बाद झाले ते 2. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया, कारण अजून जर विचार केला तर 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. याचाच अर्थ इथे कुठेतरी रंग भरलाय. निशांतजी, काय वाटतंय मॅच बद्दल तुम्हाला? खूप चांगला सामना पाहायला मिळेल, कारण दत्ताली स्पोर्ट्स संघ जिद्दी क्रिकेट आहे. सहजरित्या सामना सोडत नाही हा संघ. मी मगाशी देखील उल्लेख केला. आज जर पाहिलं तर कुणाल पाटीलला चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये आणि जितेश पाटील बंधू देखील कमालीची गोलंदाजी करतोय. अफलातून जेल समित पाटीलचा राहिला होता पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅकवर पॉइंटला अगदी ऍथलेटिक एफर्ट्स लावला होता समित पाटीलनं. इम्प्रेसिव्ह शतरक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जितेश पाटील राऊंड द विकेट. ऋषभसाठी यावेळेस फक्त पाहिलं तर ऑन साईडला फक्त चेंडूला टर्न केलाय, दिशा दिली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ऋषभ काटे मागच्या मॅचचा हिरो काही फलंदाजी केली होती. गरजेनुसार त्याची उपयुक्तता आपल्याला पाहायला मिळाली. याआधी अगोदरच्या मॅच मध्ये कोळीवाडा संघाविरुद्ध 13 धावा आवश्यक होता आणि त्यावेळेस त्याचा आक्रमक रूप आपण पाहिलं होतं. म्हणजेच जशाच तसं उत्तर तो सध्या तरी इथे देतोय. जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार तो चालतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता चेंडूला फक्त वळवण्याचं काम केलंय पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव तो पूर्ण करतो. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. 2 गडी बाद धावा झाल्या आहेत त्या 8 धावा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू 20 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर 28 धावा डिपेंड करायच्यात या मॅच मध्ये आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. राऊंड विकेटना स्विचिटचा फटका. कमालीचा फटका अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. सिक्सर. अक्षय याच्या बॅट मधून आणि याच बरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. व्हॉट मॅच. असं एक वेळ असं वाटलं की मॅच मध्ये परतलेत, परंतु फलंदाज त्या ठिकाणी आक्रमक रूप धारण करताना दिसलेत. चांगला फटका पाहायला मिळाला. मॅचला कलाटणी देणारा फटका आलाय अक्षयच्या बॅट मधून, कारण धावा येत नव्हत्या आणि मोठा फटका आलाय. स्विचिटचा फटका स्वीट हिट आपण पाहिला. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चांगला सामना रंगला.
कारण सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 14 धावा, परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती देखील 14 धावा बनवायच्या या मॅच मध्ये आणि म्हणूनच तोच प्रयत्न केला जातोय. कारण आणि एक हुकमी गोलंदाज आहे नीरज केने, याच्यावर मोठी जबाबदारी असेल. 3 मॅच मध्ये त्यांनी 6 विकेट्स प्राप्त केलेत, 13 धावा खर्च केल्यात आणि सर्वात कमी धावा त्या गोलंदाजाने दिल्यात. त्याच्यावर आता जबाबदारी ही मोठी असेल. कॉमेंट्री बॉक्स कडून तो सज्ज झालाय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. विकेट हव्या आहेत. एका बाजूला प्रयत्न होतोय धावा बनवण्याचा, दुसऱ्या बाजूला विकेट घेण्याकरता प्रयत्न सुरू आहे. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं, 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती सध्याच्या घडीला 15 धावा, 2 गडी बाद 15. सेन्सिबल क्रिकेट ऋषभ काटेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, स्ट्राइक रोटेट केली जाते. अक्षय पाटील चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला संधी दिली जाते ऋषभ काटेच्या माध्यमातून. येणारे 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त फायनलचा सामना तुम्ही पाहता. आगरी चषक 2024 मधील एक नवीन पर्व आणि या नवीन पर्वामध्ये खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फॉलो गँग खूप चांगलं हे ग्रुप आणि सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चेमध्ये असलेले हे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं. नीरज यावेळेस मिड विकेटला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मितेश भोईर तिथे आहेत कावकोन रिझन मध्ये. यावेळेस पाहिलं तर चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ होतोय, खराब होतोय आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 17 धाबा. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. दबाव टाकावा लागेल, एखादा निर्धाव चेंडू तरी टाकावा लागेल गोलंदाजाला. आणि तो हा चेंडू असेल काय? चेंडू हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक, त्यांनी केली नाही कोणती चूक आणि मोठ्या विकेटने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 3रा धक्का. हाफ ट्रॅकर होता, आपण फुल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता मिड विकेटला. मितेश भोईर इथे चुकी करत नाही या, चांगल्या रीतीने झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. साईज फोर खारबावला. अक्षय पाटील इथे बाद होतोय. नीरजने विकेट मिळवली आहे. नीरजचा आपण मगाशी देखील उल्लेख केला, एक चांगला गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाज म्हणून तो अगदी चांगली कामगिरी करतोय. या मॅच मध्ये देखील त्यांनी महत्वाची विकेट मिळवली. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आणि अक्षय पाटील या खेळाडूला बाद करण्यात त्याला यश आलंय. नवीन फलंदाज सूरज पाटील बाहुबली खारबाव मैदानावरती दाखल होतोय. परंतु नीरजला इथून देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिला तर इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय. अभ्यास केला, बाहेर निघणारा बॉल होता आणि अगदी योग्य दिशेने बाहेर त्याने चेंडूला धाडलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एका बाजूला मुंबई येथील मरीन ड्राईव्ह आणि नुकताच खेचलेला हा कव्हर ड्राईव्ह, दोन्हीही आकर्षित ठरतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला टोळावलाय. लगातारच्या 2 बॉलवर कदाचित 2 चौकार मिळतील यात काही शंका नाही. चौकारांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली आणि धावा लागल्या जात आहेत 25. सूरज पाटील चांगली बॅटिंग करतोय. बॉलच्या मिरिट वरती येऊन तो फलंदाजी करतोय. एरवी जर पाहिला तर मिड विकेट मध्ये मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. इथे जर पाहिलं तर टप्पा पडल्यानं तो चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि अगदी गोलंदाजाच्या वेगाचा तो वापर करतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल हा फटका सजवलाय आणि सामना इथे जिंकलाय. साई स्पोर्ट खारबाव या टीमनं चॅम्पियन संघ बनलाय. आगरी चषकावरती आपलं नाव कोरलंय साई स्पोर्ट खारबावनं. अभिनंदन अभिनंदन साई स्पोर्ट खारबाव. हार्ड लक टफ लक दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. तर सूरज पाटील याने लगातार 3 चेंडूवरती
3 चौकार मारले त्यासाठी NR कट्टा ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक सूरजसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली, मॅच फिनिश केली. आणि साईश्री हितेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार सूरजच्या बॅटमधून आणि सामना फिनिश केलाय. कमालीचा खेळ आज खारबाव संघाने दाखवलाय. पुन्हा एकदा या संघाने मात्र या चषकावरती जर पाहिलं तर या परिसरामध्ये खूप चांगल्या रीतीने संघ खेळतोय आणि पुन्हा एकदा या हंगामामध्ये या संघाने फायनलमध्ये अगदी विजेतेपद फटकावलंय. सेलिब्रेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. चांगला खेळ साकारला साई स्पोर्ट खारबावना, परंतु दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीचा खेळ या संघाने दाखवलाय. हॅलो हॅलो चला आमच्यामध्ये लगेचच आम्ही विनंती करतो. सूरज पाटील, सूरज भोईर आणि समित पाटील लगेच जायचं आहे. तुमचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. लवकर या आमच्यापर्यंत. सूरज पाटील, सूरज भोईर आणि समित पाटील यांनी आमच्यापर्यंत लगेच जायचं आहे. सूरज भोईर पार्थिव घेऊन जा, नाहीतर कमिटी जमा करून ठेवेल. समित पाटील यांनी सुद्धा लगेच यायचं आमच्यापर्यंत. समित पाटील एक झेलसाठी, उत्कृष्ट झेलसाठी पारदर्शक होता. सूरज भोईर एक षटकाराची. कैवल्य मात्र यांच्याकडून 1000 रुपये. राज पाटील NR कट्टा यांच्याकडून 500 रुपये. तब्बल 1500 रुपयाचं मानकरी. त्यानंतर आपण बघितलं समित पाटील एक उत्कृष्ट झेल आपण बघितलं 30 षटकाच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी सिद्धार्थ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि NR